मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वर्षावर बैठक होणार आहे। फडणवीस आणि अजित पवार वर्षावर दाखल झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होणार आहे। वर्षा हे मुख्यमंत्री शिंदे यांचं निवासस्थान या ठिकाणी बैठक होतीये आणि या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर अजित पवार वर्षावर दाखल झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वर्षावर बैठक होत असल्याची माहिती समोर येते आणि या बैठकीसाठी अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे वर्षावर पोहोचलेले आहेत। तेव्हाची दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। मात्र आता ही बैठक नेमकी कशासाठी आहे ते बघावं लागणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक होतीये। त्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर आहे। ज्योत्स्ना, काय सांगाल, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही जी बैठक होतीये ती नेमकी कशासाठी आहे? अगदी बरोबर आहे। एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास वर्षा या ठिकाणी होत आहे। साधारण 20 मिनिटांपूर्वी ही बैठक जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो पूर्णपणे सुटलेला नाहीये। मात्र जी नावांची यादी जी आहे म्हणजे कोणते उमेदवार असतील याबाबतचा एक अंतिम निर्णय जो आहे तो केलेला आहे। मात्र 3 ते 4 जागांचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाहीये। कारण त्याचं असं आहे की मनसेची एंट्री, राज ठाकरे यांच्या मनसेची एंट्री झालेली आहे आणि सूत्रांकडून अशी सुद्धा माहिती मिळतेय की राज ठाकरेंच्या मनसेला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवण्याची ऑफर जी आहे ती भाजपकडनं देण्यात आलेली आहे। यावरती विचारमंथन जे आहे ते महायुतीचं सुरू आहे। दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा या बैठकीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महायुतीच्या जर जागा वाटपाचं म्हटलं तर भाजपने आतापर्यंत 2 लिस्ट ज्या आहेत त्या जारी केलेल्या आहेत। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून असो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप एकही उमेदवार जो आहे तो अद्यापही घोषित केलेला नाहीये। त्याच्यामुळे राज ठाकरे यांची महायुतीमध्ये झालेली उशिराची एंट्री आणि त्याचबरोबर 3 ते 4 जागांचा महायुतीचा तिढा याबाबतची चर्चा जी आहे ती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होत आहे। काल रात्री सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये जी आहे महायुतीची बैठक करण्यात आलेली होती। जसं की मी म्हणाले की जे उमेदवाराची यादी जी आहे ती फायनल झालेली आहे। मात्र जे असे उमेदवार ज्यांचे जे सध्याचे खासदार आहेत पण त्यांची तिकीट कापली गेलेली आहेत व जे असे नवीन उमेदवार ज्यांना वेगळ्या मतदारसंघातून किंवा वेगळ्या चिन्हातून संधी दिली जाईल त्यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत केली जाते। निश्चितच ज्योत्स्ना, याचाच अर्थ या बैठकीमध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेविषयी सुद्धा ठरू शकतं आणि जागा वाटप यावेळी ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।